तुम्ही म्हणाल मला दोघांमध्ये फरक नाही. प्रभू श्री राम आणि तुकाराम फरक नाही का? नाही. नाम घेता भगवंताचे. तुकाराम जो आहे त्याला सुद्धा राजपुत्र म्हणायला हरकत आहे का? एका सावकाराच्या पोटी जन्माला आलेला, एका सावकाराच्या पोटी जन्माला आलेला जगद्गुरु श्री तुकाराम आहे, पण त्याला काय राजपुत्र म्हणायला काय हरकत आहे? त्यांनी त्यांचं ते सगळं विकून टाकलं, विकून नाही म्हणते, दान करून टाकलं, ते सगळं देऊन टाकलं, तो भाग वेगळा आहे, पण दोन्ही सारखे आहेत. एक राम आहे, एक वाहिनी नाही का, एक वचनी आणि एक पत्नी. म्हणजे स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्याच्या पत्नीकडे पाहत असताना ती माझी आई आहे या दृष्टीने पाहण्याचा तो दृष्टिकोन आहे, तो प्रभू श्री रामांचा जरी असेल तरी माझ्या तुकोबारायांचा दृष्टिकोन तर नाही का? तुकाराम महाराजांनी नुकतंच म्हटलं का, पराविया नारी, बरं की नाही, किंवा परस्त्री आम्हा माते समान. अजून एक प्रमाण आहे, जाई गो माते नगरडे सायास आम्ही विष्णुदास. आम्ही म्हटलं आम्ही, तुकोबारायांनी मी विष्णुदास नाही म्हटलं, तुकारामांनी म्हटलं आम्ही विष्णुदास. मग ज्याला ज्याला वाटतंय ना की मी विष्णुदास आहे त्यांनी हे प्रमाण नक्की लक्षात ठेवायचं आहे. जाई वो माथे नगरी सायास. खूप चांगलं. खरं सांगू का, आज या रांजणपाड्यामध्ये कीर्तन म्हणजे मला असं वाटतं स्वर्गाचं कीर्तन. या रांजणपाड्यातलं कीर्तन म्हणजे मला असं वाटतंय स्वर्गातलं कीर्तन आहे. कारण स्वर्गात गंधर्व असतात, स्वर्गात नुसते गंधर्व असतात, पण रांजणपाड्यामध्ये अभिनव गंधर्व आहेत. एकाहुनी एक बळी. गाणारे खूप चांगले आहेत, वाजवणारे सुद्धा तेवढेच पट्टीचे, नुसते चांगले नाही म्हणायचे, पट्टीचे आहेत. स्वर्गात आणि गंधर्व आहेत म्हणून त्याला स्वर्ग म्हणायचे, कारण गंधर्व स्वर्गात असतात. गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात. विठ्ठल एका रामानं समुद्र, एका रामाच्या नावानं समुद्रावर दगड तरली आणि एका रामाच्या भक्तीनं काय सांगितलं मी, एका रामाच्या नावानं समुद्रावर दगड तरली आणि एका रामाच्या भक्तीनं दगडासहित वया तरल्या. दगडासहित वया एका रामाचा जन्म दुष्टांचं निर्दारण करण्यासाठी झाला आणि एका रामाचा जन्म दुष्टांना भक्ती मार्ग दाखवण्यासाठी झाला. एका रामाला यम घाबरत होता, एका रामाला यम वगैरे सगळेच घाबरायचे, राक्षस असतील, यम असतील. तुकाराम तुकाराम तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढं सांगता तुकोबारायांबद्दल, आपण प्रभू श्री रामचंद्र महाविष्णूचा अवतार होते. प्रभू श्री रामचंद्र महाविष्णूचा अवतार होते. मग आमचे रामेश्वर भट्ट म्हणतात तुकोबाराय कोण होते?
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा दोन्ही सारखेच आहे. प्रभू श्री रामचंद्र विष्णूचा अवतार असतील तर तुकोबाला सुद्धा विष्णूच आहे. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुला विष्णू नाही तुझा एकच आहे, वेगळं नाहीये. संत सांगताय, आपण नाही सांगत, संत सांगताय. त्या तुकोबारायांचा आजचा अभंग आहे. या अभंगामध्ये